प्रचंड परिश्रम करून जीवनाचा परिपूर्ण आनंद घेणाऱ्या, स्वतःसाठी परिवारासाठी भरपूर खर्च करणाऱ्या, मनमौजी पद्धतीने जगण्याचा आनंद लुटणाऱ्या लोकांची राशी म्हणून वृषभ राशीची विशेष ओळख आहे. म्हणजे हा तुमचा मूळ स्वभाव झाला. मात्र जीवनात तुम्हाला वेगवेगळ्या स्वभावाच्या म्हणजे वेगवेगळ्या राशींच्या लोकांसोबत व्यवहार करावा लागतो. काही प्रसंगी आपल्या मूळ स्वभावावर ठाम राहून तर काही प्रसंगी आपला मूळ स्वभाव बाजूला ठेवून काम करावं लागतं. तेच योग्य देखील ठरतं. अर्थात हे सर्वस्वी समोरचा माणूस कसा आहे यावर अवलंबून असतं. त्यामुळे तुम्ही कोणत्या राशीच्या व्यक्तींशी कसं वागायला हवं हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ केवळ तुमच्यासाठीच आहे. त्याला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण सल्ला ज्योतिषाच्या या अत्यंत आगळ्या वेगळ्या मालिकेला सुरुवात केलेली आहे. या नवीन संकल्पनेचं महत्त्व, तिची आवश्यकता, ती सर्वांच्या कशा प्रकारे उपयोगी पडणारी आहे याविषयी मी तुम्हाला आधीच सविस्तरपणे सांगितलेलं आहे. म्हणजे घरातले, बाहेरचे, ओळखीचे, अनोळखीचे, दररोज भेटणारे, अचानक भेटणारे अशा सर्व लोकांशी कसं वागावं, त्यांच्याशी व्यवहार कसा करावा जेणेकरून सर्वांशीच आपले ऋणानुबंध टिकून राहतील किंवा काम देखील चांगल्या पद्धतीने होईल. त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे शक्यतोवर वाद होणार नाहीत हे मी तुम्हाला राशीनुसार सांगणार आहे. त्यामध्ये आजच्या भागात आपण वृषभ राशीविषयी मेष ते कन्या राशीपर्यंत चर्चा करणार आहोत. म्हणजे वृषभ राशीच्या जातकांनी मेष ते कन्या राशीच्या जातकांशी कसं वागायला हवं, कुणासोबत काय काळजी घ्यायला हवी, कुणासोबत तुमचं चांगलं जमू शकतं आणि कुणासोबत तुम्हाला सांभाळून राहावं लागेल हे समजून घेणार आहोत. म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तसंच जसं मी आधीही सांगितलं की पुढील भागात तुम्हाला कोणत्याही राशीची माहिती समजून घ्यायची आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. ज्या राशीचे कमेंट सर्वात जास्त येतील त्या राशीवर आपण सर्वप्रथम व्हिडिओ बनवूया. ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास तिला लाईक व शेअर करायला विसरू नका, जेणेकरून इतरांपर्यंत ती पोहोचू शकेल. वृषभ ही पृथ्वी तत्वाची स्थिर राशी आहे. शुक्रदेव तुमच्या राशीचे स्वामी आहेत. शुक्र म्हणजे राक्षस गुरु शुक्राचार्य होय. स्वतः आनंदी जगणं, कर्तृत्व गाजवणं हे तुमचे मुख्य गुणधर्म आहेत. मात्र कित्येक वेळा तुम्ही केलेलं कार्य लक्षात येत नाही. खूप मोठं भव्य दिव्य कार्य देखील तुम्ही अत्यंत शांतपणे करतात. त्यावेळी तुमचा चेहरा हा तेवढाच आनंदी देखील असतो. आज आधुनिकीकरणामुळे चित्र पालटलं असलं तरी आधी आपला देश हा प्रधान देश म्हणून ओळखला जायचा. शेतकरी हा मोठा कष्टकरी असतो आणि त्याच तेवढाच कष्टकरी मित्र म्हणजे बैल होय, जो वृषभ राशीचं प्रतीक आहे. हे आपल्या शास्त्राचं एक वैशिष्ट्य देखील म्हणता येईल. म्हणजे यावरून एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येतं की प्रतीकं देखील किती समर्पक द्यावीत हे आपल्या महान ऋषीमुनींनी यातून दाखवून दिलेलं आहे. जो पराविद्या वापरून इतरांच्या लाभासाठी त्यांना मदत करणारा, प्रत्येक व्यक्तीचं पोट भरावं म्हणून शेतीच्या कार्यात मोलाची मदत करणारा पशु म्हणजे बैल होय. किंबहुना आजच्या आधुनिक युगातही बैलाचं महत्त्व कमी झालेलं नाही. असा बैल तुमच्या राशीचं प्रतीक आहे. आपल्या ऋषीमुनींनी ते अत्यंत विचारपूर्वक दिलेलं आहे. त्यामुळेच वृषभ राशीचे जातक खूप मोठी मोठी कार्य सहजतेने, शांततेने करतात आणि तरीसुद्धा अत्यंत आनंदी राहतात. स्वतः आनंदी राहतात, इतरांना आनंदी ठेवतात. कितीही कार्य असलं तरी तुम्ही सदैव हसत खेळत ते पूर्ण करतात. मात्र तणावात आला की तुम्ही कार्य करण्याची क्षमता हरवून बसता. अर्थात ही केवळ तुमची भूमिका झाली की शांतपणे आनंदाने काम करणं. परंतु सगळ्या राशींची तीच भूमिका असते असं नाही. काही राशीचे जातक कुठलंही काम करताना त्यांचा अभिनिवेश जास्त दाखवतात. असा अभिनिवेश दाखवणारी व्यक्ती तुमच्यासमोर आली की तुमचं मन नकारात्मक होतं. परंतु अशी नकारात्मकता आणून चालत नाही. जीवनात सर्व राशींच्या व्यक्तींसोबत जुळवून घेणं,
आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. अर्थात पत्रिका आपण फक्त जोडीदारासह जुळवू शकतो. इतरांसह आपल्याला स्वतःहून जुळवून घ्यावं लागतं. किंबहुना विवाहासाठी पत्रिका जुळवताना देखील काही गुण जुळतात तर काही गुण जुळवून घ्यावे लागतात. त्यानुसार समोरील व्यक्तीची राशी समजून घेऊन त्यांच्याशी कसं वागावं हे आता आपण वृषभ राशीच्या दृष्टीने समजून घेणार आहोत. तर मेष राशीच्या दृष्टीने विचार केला असता मेष रास ही तुमच्या व्ययस्थानात येते. ती अग्नितत्वाची रास आहे, तर तुमची रास ही पृथ्वी तत्वाची आहे. ती चर रास आहे, तर तुमची रास ही दोघांच्या स्थिर रास आहे. दोघांचे राशी स्वामीमध्ये शत्रुत्वाचं नातं आहे. त्यामुळे काही गोष्टी जुळवून किंवा इतर ग्रहस्थिती उत्तम असताना मंगळाच्या वृश्चिक राशीसोबत तुमचं जमू शकतं. मात्र मेष राशीसोबत जमणं हे कठीण आहे. कुठेतरी 2-12चा संबंध आल्यामुळे मेष रास तुमच्या व्ययस्थानात असल्यामुळे मेष जातकांशी तुमची मैत्री जमत नाही. त्यांचा अग्रेसिव्ह स्वभाव हा तुम्हाला अजिबात आवडत नाही. त्यांची धडाडी तुमच्यासाठी त्रासदायक ठरते. कारण तुम्ही कोणतंही कार्य शांततेने पूर्ण करतात. कुठलाही गाजावाजा न करता आपलं कार्य पूर्ण करतात. ज्यामुळे मंगळाची ही धडाडी तुम्हाला कुठेतरी अभिनिवेश वाटते. म्हणून जणू काही कामाचा गाजावाजा केल्यासारखं वाटतं, ज्यामुळे तुमच्यामध्ये दुरावा निर्माण होतो. जर ही बाब तुम्ही समजून घेतली की हा त्यांच्या स्वभावाचा एक भाग आहे, त्याकडे आपण दुर्लक्ष करायला हवं, तर इतर गोष्टींमध्ये व्यवहारामध्ये तुम्ही मेष जातकांसोबत चांगल्या प्रकारे जुळवून घेऊ शकतात. तुमचं आयुष्य देखील सुखद होऊ शकतं. यानंतर तुम्ही स्वतः वृषभ राशीचे आहात आणि वृषभ राशीच्या व्यक्तीशीच तुमचा संबंध आला तर तुम्ही खूप आनंदित असता. तुम्ही मोठमोठी कामं सोबत करू शकता. तुमची मैत्री छान होते. हसत खेळत गप्पा मारत तुमची कामं पूर्णत्वास जातात. त्यामुळे दोघांचाही विकास होतो. म्हणून वृषभ राशीला वृषभ रास ही खूप चांगल्या प्रकारे मानवते. पैसा कमवणं आणि तो खर्च करणं हा तुमच्या राशीतील अत्यंत सहज भाग असतो. कारण नैसर्गिक कुंडलीच्या अर्थत्रिकोण स्थानात तुमची रास येते. त्यामुळे योग्य प्रमाणात पैसे कमवणं, पैशाचा आनंद घेत योग्य प्रमाणात ते खर्च करणं ही गोष्ट तुम्ही तेवढ्याच सहजतेने करतात. त्यात जर वृषभ जातकांशीच तुमचा संबंध आला तर तुमच्या कार्यातील सहजता अधिक वाढते. थोडक्यात 2 वृषभ जातक एकत्र असणं, त्यांची आपसात मैत्री असणं, सोबत काम करणं चांगलं असतं असं आपण म्हणू शकतो. यानंतर मिथुन राशीच्या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीचे स्वामी शुक्रदेव आणि मिथुन राशीचे स्वामी बुधदेव यांच्यात मैत्रीचं नातं आहे. मिथुन ही वायुतत्वाची थोडीशी बालिश रास मानली जाते, ज्यामुळे त्यांच्या स्वभावात थोडा बालिशपणा, खेळकरपणा आढळून येतो. या उलट तुमच्या स्वभावात आनंद असला तरी एक प्रकारचं गांभीर्य असतं, एक प्रकारची जबाबदारी असते, ज्यामुळे इथे थोडा विरोधाभास निर्माण होतो. शुक्र आणि बुध या दोघांची मैत्री खूप चांगल्या प्रकारे जमते. तुम्ही त्यांना सांभाळून घेता, त्यांची प्रगती व्हावी या दृष्टीने तुम्ही कार्यरत राहता. मिथुन जातक देखील तुम्हाला योग्य प्रकारे सहकार्य करतात, ज्यामुळे तुम्हा दोघांची मैत्री उत्तमरित्या जुळून येते. थोडक्यात वृषभ आणि मिथुन रास यांच्या मूळ स्वभावात फरक असला तरी त्यांचं दोघांचं चांगल्या पद्धतीने जुळू शकतं. ते एकमेकांना सांभाळून घेऊ शकतात, एकमेकांसोबत चांगल्या पद्धतीने कार्य करू शकतात असं आपण म्हणू शकतो. कर्क राशीच्या दृष्टीने विचार केला असता कर्क ही जलतत्वाची रास आहे आणि तुमची वृषभ रास ही पृथ्वी तत्वाची आहे. तुमचा राशी स्वामी शुक्र आणि कर्क राशीचा स्वामी चंद्र हे दोघंही स्त्री ग्रह आहेत. मात्र त्यांच्यामध्ये नैसर्गिक शत्रुत्व आहे. गमतीचा भाग म्हणजे शत्रुत्व असल्यावरही चंद्र तुमच्या राशीत येऊन उच्चीचा होतो. कारण एरवी केवळ संवेदनशीलता जोपासणारी कर्क रास जेव्हा तुमच्या राशीत येते आणि तुमच्या राशी स्वामीसोबत म्हणजे शुक्र ग्रहासोबत जेव्हा ती आयुष्याचा आनंद घ्यायला शिकते तेव्हा ती आयुष्याचा खरा अर्थ तिच्या लक्षात येतो. त्यामुळे कुठेतरी आनंद निर्माण होतो.
जीवनात सकारात्मकता निर्माण होते. तुम्ही एक ध्येय बाळगून कार्यरत राहतात. तसंच कर्क राशीला देखील तुमच्याकडून लाभ प्राप्त होतो. कारण कर्क राशीच्या लाभात तुमची वृषभ रास येते. केवळ त्यांची संवेदनशीलता तुम्हाला सांभाळायची आहे आणि तुमचा अतिरिक्त खर्चिक स्वभाव त्यांना सांभाळायचा आहे. थोडक्यात वृषभ राशीच्या जातकांचं कर्क राशीच्या जातकांशी देखील चांगल्या पद्धतीने जमू शकतं. केवळ काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. जसं मी आत्ताच सांगितलं की कर्क जातकांची संवेदनशीलता आणि तुमचा खर्चिक स्वभाव या गोष्टी एकमेकांनी सांभाळून घेतल्या म्हणजे तुम्ही चांगल्या पद्धतीने कार्य करू शकता. तुमचे संबंध चांगले राहू शकतात. तुमचं एकत्र येणं, सोबत काम करणं लाभदायक राहू शकतं असं म्हणता येईल. सिंह राशीच्या दृष्टीने विचार केला असता या राशीच्या जातकांशी वृषभ जातकांचं फारसं जमत नाही. कारण सिंह राशीचा स्वामी रविदेव आहे, जे ग्रहांचे राजा मानले जातात. म्हणजे अधिकार गाजवणं हे त्यांचं कारकत्व येतं. सिंह राशीची शिस्तबद्धता आणि अधिकार गाजवण्याची प्रवृत्ती या दोन्ही गोष्टी तुम्हाला मानवत नाहीत. त्या गोष्टींचा तुम्हाला त्रास होतो कारण तुम्ही मनमौजी पद्धतीने जीवनाचा आनंद घेत असता. मात्र सिंह राशी तुमच्या सुखस्थानात येते. त्यामुळे अर्थातच सिंह राशीच्या नियमांनी जर तुम्ही वाटचाल केली तर तुम्हाला सुख प्राप्त होऊ शकतं. हे देखील तितकंच खरं आहे. तरीही तेवढ्या शिस्तबद्ध पद्धतीने आयुष्य जगणं तुम्हाला शक्य होत नाही. तुमचे राशीस्वामी शुक्रदेव तुम्हाला आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदाने जगण्यासाठी प्रवृत्त करतात. याशिवाय तुमची रास ही अर्थत्रिकोणातील रास आहे, तर सिंह रास ही धर्म त्रिकोणातील रास आहे. म्हणजे तुमच्या दृष्टीने पैशाचं एक विशिष्ट महत्त्व आहे, तर सिंह राशीच्या दृष्टीने धर्म अत्यंत महत्त्वाचा असतो. या सर्व गोष्टींचा विचार केला असता वृषभ जातकांसाठी जोडीदार म्हणून सिंह जातक योग्य म्हणता येणार नाही. तरी इतर कोणत्याही कारणांनी सिंह जातकांशी जेव्हा तुमचा संबंध येतो तेव्हा तुमच्या प्रगतीसाठी, तुमच्या उन्नतीसाठी, तुमच्या लाभासाठी ते उपयुक्त ठरतात. सिंह राशीच्या कर्मस्थानात वृषभ रास येते. त्यामुळे सिंह जातक कर्माचं सुयोग्य नियोजन तुमच्यासाठी करू शकतात. त्यातून तुम्हा दोघांची प्रगती घडून येते असं आपण म्हणू शकतो. कन्या राशीच्या दृष्टीने विचार केला असता ही रास तुमच्या पंचम स्थानात येते. त्यामुळे ती तुमच्यासाठी शुभ मानली जाऊ शकते. मात्र अतिचिकित्सा, अतिस्वच्छता, अतिचर्चा हे कन्या राशीचे मूळ गुणधर्म आहे. या गोष्टी त्यांच्या स्वभावात असतात, ज्या तुमच्या राशीला फारशा मानवत नाहीत. तरीही कन्या राशीचा स्वामी बुध आणि तुमचा राशी स्वामी शुक्र यांच्यात मैत्रीचं नातं आहे. दोन्ही अर्थतत्वाच्या राशी आहेत. त्यामुळे तिथे एक प्रकारची सकारात्मकता देखील निर्माण होते. तुम्ही खर्च जास्त करता, तर कन्या जातकांचा भर हा पैसा जोडून ठेवण्यावर जास्त असतो. तरीही निसर्ग कुंडलीत नवपंचम योग तुमच्यात आहे. म्हणजे वृषभ आणि कन्या या दोन राशींमध्ये नवपंचम योग असल्यामुळे तुम्ही एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता. तुमचं सहजीवन चांगलं होऊ शकतं. तसंच विवाह जुळवताना देखील कन्या जातक आणि वृषभ जातक असले तर उत्तम विवाह योग निर्माण होतो. मात्र कन्या राशीत तुमचा राशी स्वामी शुक्र नीचीचा होत असल्यामुळे किंवा पंचांगातील काही नियमांमुळे हा विवाह जुळवताना थोडा सखोल अभ्यास करणं ही गरज होऊन बसते. तेवढा एक भाग सोडल्यास इतर सर्व नात्यांमध्ये वृषभ आणि कन्या जातकांचं एकमेकांशी खूप चांगल्या प्रकारे जुळून येतं. ते एकमेकांसोबत छान प्रगती करू शकतात असं आपण म्हणू शकतो. वृषभ राशीच्या जातकांनी मेष ते कन्या राशीच्या जातकांशी कसं वागावं हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं. म्हणून आपण थांबणार आहोत. पुढील भागात उर्वरित राशीविषयी माहिती समजून घेण्यासाठी पुन्हा नक्की भेटूया. ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडली असेल तर तिला लाईक व शेअर करायला विसरू नका, जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली
ज्योती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.